नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता समजलं की राहुल गांधींनी तामिळनाडूच्या विजय थलपती म्हणजे जोसेफ विजय याच्या शपथविधीला हजेरी लावली. बऱ्याच दिवसामध्ये बोलणं झालं, मनात चाललं होतं की माणसं कशी असतात. म्हणजे DMKला जागा काय कमी मिळाल्या, पटकन जी काही त्यांची आघाडी होती, म्हणजे इंडिया आघाडीचा महत्त्वाचा घटक होता DMK, त्या DMK बरोबर त्यांनी इलेक्शन लढवली. परंतु जेव्हा कळालं की DMKची सत्ता येत नाही आणि विजय जोसेफ हा सत्ता स्थापन करतो आणि त्याला काही 7-8 आमदार कमी पडत आहेत, तेव्हा हे महाशय ज्यांच्या 5 जागा आल्या होत्या ते महाशय डायरेक्ट त्यांनी त्या जोसेफ विजयला पाठिंबा डिक्लेअर केला. नाही, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, लोक म्हणतील त्याचा प्रश्न आहे, त्याने पाठिंबा द्यायचे की नाही तो ठरवेल. नाही, पाठिंबा देऊ द्याल, माझं त्याबद्दल काय म्हणणं नाही. पण कसं असतं, विश्वासघातकी स्वभाव कसा असतो हे यावरून कळतं. म्हणजे यशाला 100 बाप असतात, अपयशाला वाली नसतो याचं उत्तम उदाहरण आहे. अरे, जर तुम्ही निवडणुका एकत्र लढल्या, ठीक आहे, तुमच्या त्या घटक पक्षाला सत्तेवरती येता नाही आलं, पण तुमची ती इंडिया आघाडी आहे ना, जी तुम्ही बोलबाला करता की भाजपच्या विरोधात आपण इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत, त्या इंडिया आघाडीचा तर विचार करायचा होता. लोक म्हणतील त्या विजय थलपती काय जोसेफ विजयला इंडिया आघाडीमध्ये घेऊ, पण मला सांगा, राहुल गांधी का मागे राहतात, काँग्रेस पक्ष का मागे राहतो, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राहुल गांधी यांच्याबद्दल 100% नसलेली विश्वासार्हता, किंवा राहुल गांधी यांनी जे कृत्य करतात बालिशपणाचे, ते कायम विश्वासार्थ गमावलेले कृत्य करतात. म्हणजे हारलेल्या इंडिया आघाडीच्या घटकाला लाथाडून नवीन विजय थलपती जोसेफ विजय याच्याबरोबर त्यांनी आपलं साठगाठ किंवा संसार मांडला. मला वाटतं अशा प्रकारे ही इंडिया आघाडी ध्वस्त झालेली आहे. कारण की पश्चिम बंगालमध्ये ममता हरली, ऑलरेडी बिहारमध्ये लालूचं 12 वाजवलेले आहेत, आणि असं असताना इंडिया आघाडी राहिली कुठं. मला वाटलं की इंडिया आघाडी जर राहिली असती तर कदाचित भाजपला चॅलेंज करू शकले असते. भूमिका विरोधी पक्षाची कशी असली पाहिजे याच्या अपोजिट राहुल गांधी कायम काम करत आहेत. सर्व विरोधकांना एकत्र घेऊन यायचं सोडून ज्याच्या ताटात श्रीखंड त्याच्यावर ताट शेअर करणं, असले धंदे, घाणेरडे धंदे राहुल गांधी करतात. हास्यास्पद आहे सगळं की DMKला कधी लात मारली त्या DMKला पण सांगितलं नाही, विजय थलपतीला ज्याला शिव्या देत बसले त्याच्या ताटात जाऊन बसले. म्हणजे एकंदर काँग्रेसचं राजकारण एवढं घातकी आहे की कधी कोणाला दगा देईल हे सांगता येत नाही. या घातकी राजकारणाचा परिणाम काँग्रेस जनांनाही भोगा लागणार आहे. कारण की हे घातकी राजकारण राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी करतात, आणि या घातकी राजकारणामुळेच इंडिया आघाडी कधीही सत्तेवरती येऊ शकत नाही. कारण की जिथे मलई तिकडे राहुल गांधी हजर. स्वतः मेहनत करायची नाही, स्वतः सभा घ्यायच्या नाहीत, दुसऱ्याच्या जीवावर म्हणजे बाणगुळासारखं विजय उत्सव साजरा करायचा. आज लाज वाटली पाहिजे राहुल गांधीला त्या विजय थलपतीच्या बाजूला स्टेज शेअर करताना. अरे, आपली लायकी काय, आपण काय केलं आहे, आपल्या सीटा किती, अशा आयुर्वाद बसला आहे जसं त्या विजय थलपतीला ह्यानेच निवडून आणलं आहे. म्हणजे लोक म्हणायचे हा बालिश बुद्धी आहे, पण ह्या सगळ्या रचनेतून असं कळालं की हा किती बालिश बुद्धी आहे, याची बुद्धी किती छोट्या आणि कोत्या लेवलची आहे. मला वाटतं काँग्रेसजनो ह्याला बाजूला काढा, तुमचा कोणतरी नवा नेता शोधा. कारण की असल्या कृत्यामुळे इंडिया आघाडी कधी सत्तेवर येणार नाही. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचं भविष्य अंधारात आहे. अरे, असला येळझावा नेता म्हणजे कसा एखादा सत्तेवरती आणेल. आणि फार वाईट वाटतं हे सगळं पाहून की असं होऊ शकतं. पाठीत खंजीर गोपसणे काय असतं हे राहुल गांधीतून शिकलं पाहिजे. ठीक आहे, त्यांना एन्जॉय करू द्याल, आणि आज आले उत्साहात, जसं काय मोठा तीर म्हणून आले, हरकत नाही. परंतु राहुल गांधी
याच्यापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावध होणं गरजेचं आहे. काँग्रेसच्या वाटचालीसाठी ह्याचं शून्य योगदान आहे, पण अधोगतीसाठी 100% योगदान असलं राहुल गांधी अशा स्वरूपाचे, ज्याला मराठीत आम्ही माकड चाळे म्हणतो, तर जर माकड चाळे करत राहिला तर मोदी आत्ता काय 22 स्टेट जिंकलेत मोदींनी, उद्या सगळ्या म्हणजे देशात सत्ता मोदींची येणार. नम्र विनंती आहे काँग्रेसजनो, ह्याला काहीतरी बघा, ह्याचं काहीतरी करा, नाहीतर तुमचं फार अवघड आहे हो. धन्यवाद.